वाढत्या उष्णतेचा फटका कांद्याला बसलेला आहे। येवला तालुक्यातील पारे गावामध्ये वाढत्या उष्णतेमुळे चाळीमध्ये साठवून ठेवलेला कांदा सडू लागलाय। कांद्याला दर मिळत नाही, यामध्ये दरवाढ होईल या आशेने कांद्याची चाळींमध्ये साठवणूक केली जाते। मात्र आता उष्णतेच्या लाटेमुळे चाळीतला कांदाही कुजू लागलाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। पाहूयात। मी सध्या नाशिकच्या येवल्यातील पारेगाव या ठिकाणी आहे। एका शेतकऱ्याचा जो कांदा आहे हा तीव्र उष्णतेमुळे साठवणुकीमध्ये सडलाय। सुमारे 5 ट्रॅक्टर कांदा या शेतकऱ्यानं भाव वाढेल या अपेक्षेनं साठवून ठेवला होता। मात्र उष्णता असल्यामुळे हा कांदा आता चाळीत सडतोय। शेतकऱ्याचं आता दुहेरी नुकसान होतंय। भाव नसल्यामुळं मी चाळीत कांदा साठवल्यानंतर ते आज ज्या वेळेस बघितलं तर पूर्ण 5 ट्रॅक्टर माझे सडलेले, तर त्याच्यातले पूर्ण मी 5 ट्रॅक्टर उकाड्यावर टाकतोय। तर मला सरकारने काहीतरी त्याचं बेनिफिट दिलं पाहिजे। भाव नसल्यामुळं कांदा चाळीत साठवून ठेवला जातोय। मात्र मे महिन्याच्या हीटमुळे हा कांदा पूर्णतः सडतोय। त्यामुळे शासनाने आता साठवलेल्या कांद्याला देखील पंचनामा करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।